नमस्कार. कधी विचार केलाय का की जगाच्या दोन वेगवेगळ्या टोकांवर असलेले दोन देश भारत आणि ब्राझील यांच्यात किती साम्य असू शकतं? बरं, त्यांच्या अर्थव्यवस्था खूप वेगळ्या आहेत, पण त्यात काही आश्चर्यकारक गोष्टीही सारख्या आहेत. चला तर मग या दोन देशांच्या आर्थिक प्रवासाची ही रंजक कहाणी जाणून घेऊया. विचार करा, एका कप गरमागरम ब्राझिलियन कॉफीमध्ये आणि आपल्या भारतीय मसाल्यांच्या खमंग मिश्रणात काय कॉमन असेल? हे दोन्ही पदार्थ फक्त चवीलाच भारी नाहीत, तर ते आपापल्या देशांच्या आर्थिक ताकदीचं आणि जागतिक व्यापारातल्या त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचं प्रतीक आहेत. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. आधी बघूया या दोन महासत्ता आणि त्यांच्या अर्थव्यवस्था, मग त्यांची जमीन आणि समुद्रातून मिळणारी संपत्ती, त्यानंतर राष्ट्रीय विकासाला चालना देणारे उद्योग, जागतिक व्यापारातली त्यांची भागीदारी आणि शेवटी त्यांच्यात एक नवीन आघाडी कशी तयार होत आहे ते पाहूया. चला सुरुवात करूया. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया असतो तिथली शेती आणि मत्स्य व्यवसाय. तर भारत आणि ब्राझीलसाठी हा पाया किती मजबूत आहे आणि कसा आहे हे आपण आधीच समजून घेऊया. एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांना जवळपास सारखाच म्हणजे सुमारे 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. पण गंमत बघा, त्यांच्या शेतीच्या पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे. भारतातली शेती मुख्यत्वे आपल्या देशातल्या लोकांचं पोट भरते, तर ब्राझीलची शेती ही जगातल्या इतर देशांसाठी म्हणजे निर्यातीसाठी केली जाते. आपल्याकडे म्हणजे भारतात शेती हा एक पारंपरिक व्यवसाय आहे जो पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. आपली जमीन इतकी सुपीक आहे की देशाचा जवळपास 60% भाग लागवडीखाली आहे. आपण खाद्यान्न पिकांसोबतच चहा, ऊस, कापूस अशी नगदी पिकंही घेतो, ज्यामुळे आपली कृषी व्यवस्था एकदम वैविध्यपूर्ण बनली आहे. आता ही गोष्ट ऐकून थोडं आश्चर्य वाटेल. भारताला एवढा मोठा समुद्रकिनारा आहे, पण आपल्या देशातल्या एकूण मासेमारीपैकी 60% मासेमारी ही नद्या, तलाव आणि धरणांसारख्या गोड्या पाण्यात होते आणि उरलेली 40% सागरी मासेमारी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होते. याच्या अगदी उलट चित्र आहे ब्राझीलमध्ये. तिथे गोड्या पाण्यातली मासेमारी फारशी होतच नाही. याचं कारण म्हणजे ॲमेझॉनसारखी घनदाट जंगलं आणि तिथल्या नद्यांचा प्रचंड वेग. त्यामुळे त्यांचा सगळा भर हा समुद्रावर आहे, विशेषतः दक्षिण अटलांटिक महासागरात, जिथे त्यांना स्वॉर्डफिश आणि कोळंबीसारखे मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. बरं, शेती आणि मासेमारी झाली. आता आपण वळूया खाणकाम आणि उद्योगांकडे. खरं तर हेच ते क्षेत्र आहे जे कोणत्याही देशाच्या विकासाचं खरं इंजिन असतं. पाहूया भारत आणि ब्राझीलमध्ये हे इंजिन कसं चालतं. भारतातल्या खाणकामाबद्दल बोलायचं झालं तर छोटा नागपूरच्या पठाराचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. याला खनिजांचं भांडार असंच म्हणतात आणि म्हणूनच देशातले बहुतेक मोठे धातू आधारित उद्योग याच प्रदेशात वसलेले दिसतात. भारताची ही खनिज संपत्ती देशभर पसरलेली आहे. म्हणजे बघा, महाराष्ट्रात कोळसा मिळतो, अरबी समुद्रात मुंबई हायमध्ये खनिज तेल आहे, तर राजस्थान आणि कर्नाटकात वेगवेगळे धातू सापडतात. याच नैसर्गिक साधन संपत्तीमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये खास उद्योग विकसित झाले आहेत. आता ब्राझीलकडे पाहिलं तर तिथेही लोहपोलाद, गाड्या आणि रासायनिक उत्पादनांसारखे मोठे उद्योग आहेत. पण त्यात एक विशेष गोष्ट आहे, हे सगळे मोठे उद्योग देशाच्या फक्त दक्षिण आणि आग्नेय भागातच जास्त आहेत. त्यामुळे आता ब्राझील सरकार इतर भागांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे, जेणेकरून सगळीकडे विकास होईल. चला आता या दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सीमा ओलांडून त्यांचा जागतिक व्यापार कसा चालतो ते पाहूया. भारत आणि ब्राझील जगाला काय विकतात आणि जगाकडून काय विकत घेतात हे जाणून घेऊ. आपण म्हणजे भारत प्रामुख्याने चहा, मसाले, कापूस आणि लोह खनिज यांसारख्या वस्तूंची निर्यात करतो आणि याउलट आपण खनिज तेल, मोठी यंत्रसामग्री आणि सोनं चांदी यांसारख्या मौल्यवान वस्तू मोठ्या प्रमाणात आयात करतो. यावरून आपली ऊर्जेची आणि तंत्रज्ञानाची गरज स्पष्ट दिसते. ब्राझीलचं चित्र थोडं वेगळं आहे. तो तर कृषी उत्पादनांचा एक मोठा निर्यातदार देश आहे. कॉफी, साखर, संत्री आणि लोह खनिज यांसारख्या वस्तू ते जगभरात विकतात आणि त्यांच्या आयातीमध्ये यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादनं आणि गाड्या यांचा समावेश असतो. दोन्ही देशांच्या व्यापारी भागीदारांमध्ये अमेरिका आणि जर्मनी हे कॉमन आहेत. पण सर्वात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ब्राझीलच्या प्रमुख भागीदारांच्या यादीत भारताचंही नाव आहे. हेच तर या दोन देशांमधील वाढत्या आर्थिक संबंधांचं स्पष्ट उदाहरण आहे. आणि हेच वाढते संबंध आपल्याला आपल्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे घेऊन जातात. भारत आणि ब्राझील यांच्यात फक्त व्यापारच नाही, तर एक मजबूत सामरिक भागीदारी सुद्धा तयार होत आहे. चला या नवीन आघाडीबद्दल अधिक जाणून घेऊया.
भारत आणि ब्राझील यांच्या मैत्रीला खरं बळ मिळालं ते ब्रिक्स या गटाने. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांच्या गटाने या दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करण्यासाठी एक मजबूत प्लॅटफॉर्म दिला आहे. या भागीदारीचा परिणाम म्हणून भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. IT आणि फार्मास्युटिकल्सपासून ते ऊर्जा आणि खाणकाम यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारतीय कंपन्यांनी मोठी औद्योगिक केंद्र उभारली आहेत. पण ही गुंतवणूक फक्त एकतर्फी नाही आहे. ब्राझीलच्या कंपन्यासुद्धा भारतात गुंतवणूक करत आहेत. हो, हे प्रमाण सध्या थोडं कमी आहे, पण ऑटोमोबाईल आणि IT सारख्या क्षेत्रात त्यांची गुंतवणूक हळूहळू का होईना पण नक्कीच वाढत आहे. आता एक अशी गोष्ट सांगते जी ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आपण 2017 मध्ये जी वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST प्रणाली लागू केली ना, तशाच प्रकारची कर प्रणाली ब्राझीलने 1984 सालीच स्वीकारली होती. यावरून दिसतं की आर्थिक सुधारणांच्या बाबतीत या दोन देशांमध्ये काही अनपेक्षित साम्य आहेत. आणि आठवते का सुरुवातीला विचारलेला कॉफीचा प्रश्न? त्याचं उत्तर इथे आहे. ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट म्हणून ओळखलं जातं. तिथल्या मोठमोठ्या कॉफीच्या मळ्यांना फजेंडोस असं म्हणतात. आणि गेल्या 150 वर्षांपासून त्यांनी कॉफी उत्पादनात आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. तर आज आपण पाहिलं की भारत आणि ब्राझील यांच्या अर्थव्यवस्थांमध्ये किती साम्य आहे आणि किती फरक. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की जगाच्या 2 टोकांवर असलेले हे 2 आर्थिक दिग्गज ज्या वेगाने जवळ येत आहेत, त्यांचं हे संयुक्त भविष्य येणाऱ्या काळात जागतिक व्यापाराला कोणतं नवीन रूप देईल यावर विचार करायला हरकत नाही. नमस्कार मंडळी. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आर्थिक कोडाबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे भारत आणि ब्राझील यांच्यातल्या तुलनेबद्दल. प्रश्न अगदी सरळ आहे, पण उत्तर तितकंसं सोपं नाही. बघा, भारताची अर्थव्यवस्था ब्राझीलपेक्षा मोठी आहे, बरोबर? मग असं का की ब्राझीलमधल्या सामान्य माणसाचं सरासरी उत्पन्न आपल्यापेक्षा जास्त आहे? विचित्र आहे ना? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या कुड्याची पहिली बाजू बघूया. हा जो ग्राफ दिसतोय तो आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा, म्हणजे ग्रॉस नॅशनल इन्कम किंवा GNI. यात स्पष्ट दिसतंय की भारताचा बार ब्राझीलपेक्षा कितीतरी उंच आहे. याचाच अर्थ आपल्या देशाची एकूण आर्थिक ताकद खूप जास्त आहे. पण खरी गंमत तर आता आहे. जसा आपण पुढचा ग्राफ बघतो, चित्र एकदम पालटतं. हा आहे दरडोई उत्पन्नाचा, म्हणजे पर कॅपिटा इन्कमचा. आणि इथे बघा, ब्राझीलचा बार भारतापेक्षा उंच आहे. म्हणजे त्यांची एकूण अर्थव्यवस्था लहान असूनही तिथला प्रत्येक माणूस सरासरीने जास्त कमवतो. हे कसं काय शक्य आहे? हेच कोडं सोडवण्यासाठी आपल्याला दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेच्या मुळाशी जावं लागेल. तर चला मग आधी भारत आणि ब्राझीलची आर्थिक ओळख करून घेऊया. या तक्त्याकडे पाहिलं की एक गोष्ट लगेच लक्षात येते. भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश विकसनशील आहेत आणि दोघांची अर्थव्यवस्था मिश्र आहे. म्हणजे काही प्रमाणात सरकारी आणि काही प्रमाणात खाजगी उद्योग. आणि तुलनेसाठी आपण अमेरिकेला पाहिलं तर तो एक विकसित देश आहे. हा फरक आपल्याला एक संदर्भ देतो. ठीक आहे, तर आता आपण आधी ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेत डोकावून पाहूया. त्यांचं हे आर्थिक इंजिन नेमकं कशामुळे चालतंय हे समजून घेऊया. ब्राझीलची सगळ्यात मोठी ताकद आहे ती म्हणजे शेती. आणि तीही अशी तशी नाही. भात, मका यांसारखी अन्नधान्याची पिकं तर आहेतच, पण खरी कमाई होते ती नगदी पिकांमधून. कॉफी, सोयाबीन, ऊस या सगळ्यामध्ये ब्राझील जगातला एक मोठा खेळाडू आहे. खरं तर कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीत तर ब्राझील जगात पहिल्या क्रमांकावर आहे असं म्हटलं तरी चालेल. शेती तर झाली, पण ब्राझीलकडे अजून एक मोठी संपत्ती आहे, ती म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती. खाणकाम हा तिथे खूप मोठा उद्योग आहे. लोहखनिज, मँगनीज, बॉक्साईट हे सगळं तिथे मुबलक प्रमाणात मिळतं. यासोबतच पशुपालन म्हणजे मांस आणि दुधाचे उत्पादन हेही खूप महत्त्वाचं आहे. पण एक अडचण आहे, तिथली घनदाट जंगलं आणि दुर्गम भाग, यामुळे देशाच्या आतल्या भागात खाणकाम करणं थोडं अवघडून बसतं. बरं, हे झालं ब्राझीलचं. आता वळूया आपल्या भारताकडे. आपल्या अर्थव्यवस्थेचं इंजिन काय आहे? तर त्याचं उत्तर आहे शेती. जरी आपलं सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर खूप वेगाने वाढतंय, तरीही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा शेतीच आहे. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. भारतात आज IT आणि दुसऱ्या सर्व्हिसेस कितीही वाढल्या असल्या तरी आजही देशातील बहुसंख्य लोकसंख्येचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे. हेच आपल्या अर्थव्यवस्थेचं एक मोठं वास्तव आहे. ओके, तर आपण दोन्ही देशांची अर्थव्यवस्था पाहिली. दोन्ही आपापल्या जागी मजबूत आहेत, पण तरीही आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाहीये. आता आपण त्या घटकाकडे वळतोय जो या कोड्याचा सगळ्यात महत्त्वाचा हरवलेला तुकडा आहे. तर मग विचार करा,
दोन्ही अर्थव्यवस्था शक्तिशाली आहेत, दोन्हीकडे शेती महत्वाची आहे, मग तरीही उत्पन्नात एवढा फरक का? काय असेल यामागचं खरं कारण? आणि ह्या कोड्याचं उत्तर आहे फक्त एका शब्दात: लोकसंख्या. हो, भारताची अवाढव्य लोकसंख्या आणि ब्राझीलची त्या मानाने खूपच कमी लोकसंख्या हाच या सगळ्या गणितातला सगळ्यात मोठा फरक आहे. हे बघा, आपलं जे मूळ स्रोत आहे त्यातलं हे वाक्यच सगळं काही सांगून जातं. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरीही भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. एकदम सरळ आणि स्पष्ट उत्तर. तर मग या सगळ्या तुलनेतून आपण काय शिकलो? याचा अर्थ काय? चला जरा मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया आणि समजून घेऊया की विकसनशील देशांसाठी हा फरक इतका महत्त्वाचा का असतो. या संपूर्ण चर्चेचा जो केंद्रबिंदू होता तो म्हणजे दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? तर देशाचं एकूण उत्पन्न भागिले देशाची एकूण लोकसंख्या. हे फक्त एक आकडेवारी नाहीये. यावरून आपल्याला कळतं की देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला सरासरी किती संपत्ती येते. यामुळेच देशाच्या नागरिकांच्या जीवनमानाची खरी कल्पना येते. आणि हे सगळं आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातं. भविष्यात जसजसं तंत्रज्ञान आणि शिक्षण पुढे जाईल तेव्हा कोणत्याही देशाची खरी समृद्धी कशावर ठरेल? त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रचंड आकारावर की त्या देशाच्या लोकसंख्येच्या आकारावर? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. असेच माहितीने भरलेले आणि विचार करायला लावणारे विषय आपल्याला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.